नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डिजिटल गाईड शुभम भावे आणि तुम्ही पाहत आहात आपला यूट्यूब चॅनल क्लिक कार अप्लाय कार. तर मित्रांनो, घरकुलसाठी अर्ज केलेला आहे का? नाव यादीत आहे, पण पैसे कमी पडतायत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण घरकुल योजनेच्या अनुदानात मोठी वाढ झाली आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत घरकुल योजनेत किती अनुदान वाढलं आहे. त्यानंतर 50,000 रुपये सगळ्यांना मिळणार का? सोलर अनुदान सत्य की अफवा? कोणाला फायदा होणार? आणि तुम्ही आता काय केलं पाहिजे? असेच बरेच प्रश्नांची उत्तरं मिळतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकही व्हिडिओ स्किप करू नका. आधी माहिती असू द्या. घरकुल योजना म्हणजे काय? तर मित्रांनो, ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचं पक्कं घर मिळावं यासाठी सरकारनं सुरू केलेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. या योजनेत सरकार घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत देते. पूर्वी घरकुल योजनेत घर बांधकामासाठी साधारण 1,20,000 रुपये मिळायचे. पण आजच्या काळात सिमेंट, वाळू, लोखंड, मजुरी सगळंच महाग झालं आहे. त्यामुळे अनेक लोकांचं घर अर्धवट राहायचं. तर मग काय? केंद्र सरकारनं घरकुल योजनेत थेट 35,000 रुपये अनुदान वाढवले आहे. याशिवाय जर तुम्ही सोलर सिस्टीम बसवली तर 15,000 रुपये वेगळं अनुदान मिळणार आहे. म्हणजेच एकूण 50,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. आता सोलर सिस्टीम अनुदानाचं पूर्ण सत्य सांगतो. खूप लोकांना इथेच गोंधळ होतोय. यूट्यूबवर काही जण सांगतात, सगळ्यांना 50,000 मिळणार. हे चुकीचं आहे. सत्य काय आहे ते ऐका. जर तुम्ही 1 किलोवॉट सोलर पॅनल बसवलं, सरकारच्या नियमांप्रमाणे बसवलं आणि तपासणी झाली, तरच 15,000 रुपये सोलर अनुदान मिळेल. सोलर नसेल तर फक्त 35,000 रुपये वाढ मिळेल. आता जाणून घ्या, कोणाला फायदा होईल. ज्यांचं नाव घरकुल यादीत आहे, ज्यांचं घर अजून पूर्ण झालेलं नाही, ज्यांचे हप्ते अजून बाकी आहेत, ज्यांना नवीन मंजुरी मिळालेली आहे. आता जाणून घ्या, कोणाला फायदा होणार नाही. ज्यांचं घर आधीच पूर्ण आहे, ज्यांना पूर्ण पैसे आधीच मिळाले आहेत. अपात्र अर्ज. महत्वाची सूचना. मित्रांनो, कोणीही असं सांगितलं की पैसे द्या, अनुदान वाढ करून देतो, तर विश्वास ठेवू नका. घरकुलचं काम फक्त सरकारी GR आणि नियमांनुसारच होतं. खरी माहिती तुमच्या ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती इथूनच मिळते. आता मी सांगतो, तुम्ही काय केलं पाहिजे. सर्वात प्रथम तुमचा घरकुल स्टेटस तपासा. त्यानंतर ग्रामसेवक किंवा पंचायत सचिवांना भेटा. सोलर बसवायचं असेल तर आधी माहिती घ्या. कागदपत्र अपडेट ठेवा. हे केल्यास अनुदान वाढीचा फायदा मिळण्याची शक्यता जास्त आहे. मित्रांनो, अशा सरकारी योजना, अनुदान अपडेट्स जर तुम्हाला वेळेवर आणि खरी माहिती हवी असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचं घरकुल मंजूर आहे का?